नमस्कार, माझं नाव यशराज जोगदंड, राहणार छत्रपती संभाजीनगर, विभाग मराठवाडा. विषय म्हणतो बाप नावाचा बाप माणूस. असं म्हणतात की बाप पाठीशी असेल तर प्रत्येक स्वप्न साकार आहे. बाप हा आयुष्यातला कधीही न संपणारा आधार आहे. जोपर्यंत एका मुलाच्या मागे त्याचा बाप असतो ना, तोपर्यंत त्याला कॉन्फिडन्स असतो की बॉस आपण अख्खं जग जिंकू शकतो. आणि हे जग जिंकत असताना जर काही अडचण आलीच तर एक माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे, जो त्या अडचणीतून आपल्याला सोडवून आणेल आणि आपल्याला सपोर्ट करेल. तो म्हणजे बाप नावाचा बाप माणूस. मनोज मुंतशीर यांचा एक शेर मला आठवतो की जब मेरा समय बिगड़ जाएगा, जब मेरा समय बिगड़ जाएगा, मेरे पैर में दुख का काटा जड़ जाएगा. कि जब मेरा समय बिगड़ जाएगा, मेरे पैर में दुख का काटा जड़ जाएगा, कोई है जो मेरे लिए उस भगवान से भी लड़ाएगा. जब तक वो हाथ मेरे सर पर है, मेरा गुरूर जिंदा है, मेरा रुआब जिंदा है. वो कयामत भी मेरा क्या बिगाड़ लेगी, अभी मेरा पाप जिंदा है. मुलाचं आणि वडिलाचं नातं खास असतंच हो, पण त्याच्यापेक्षा थोडं जास्त खास असतं ते नातं म्हणजे वडिलाचं आणि मुलीचं. वडिलाला माहिती असतं की ही चिमणी 4 दिवस चिवचिव करून हे घरटं सोडून जाणार आहे, तिच्या सासूरवाडीला जाणार आहे. म्हणून त्या मुलीत त्या बापाचा थोडा जास्त जीव असतो. तिच्या लग्नात ऐपत नसताना खर्च करतो, लग्नात एकदम फेटा वगैरे घालून मिरवत असतो आणि त्यांच्या मित्राला सांगत असतो की मुलीचं भलं होणार आहे, मुलीचं लग्न आहे, थोडा खर्च झाला तरी काय हरकत नाही. पण ते लग्न झाल्यावर ती मान खाली जाते. तो जावई बापू जवळ जातो त्याच्या आणि म्हणतो, जावई बापू, या तळ हाताच्या फोडासारखं जपलंय व पोरीला, थोडं काही झालं तर सांभाळून घ्या. तो बाप नावाचा बाप माणूस आहे. ती मुलगी गाडीत बसून तिच्या सासूरवाडीला जाते, तेव्हा तो बाप वापस येतो त्या मंगल कार्यालयात, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी असतं. ते पाणी अख्ख्या जगाला दिसत नाही, कारण तो बाप त्या जगाला दाखवत नाही, पण त्याच्या मनात ही भावना असतात. जो बाप आपल्यासाठी आपल्या लहानपणापासून एवढी धडपड करतो, एवढी काळजी करतो, एवढे कष्ट करतो आपल्यासाठी, मला वाईट वाटतं जेव्हा तेच मुलं त्याच बापाला घराबाहेर काढून देतात, त्यांची काळजी करत नाहीत. अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आठवतो की क्यों बोझ बन जाते हैं वो झुके हुए कंधे, जिन कंधों पर बैठकर इन्होंने हजारों मेले देखे थे. आमच्या मराठवाड्यातील एक कवी आहेत हरीश हातवटे. त्यांची कविता आहे की देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर, देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर. तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी तो पाठच जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्यानं किती सावकार उपसले होते, त्याच्या ईदभर जमिनीसाठी त्याच्या पाठीत किती सुरेख उपसले होते. तुला जेव्हा नोकरी लागली होती तेव्हा त्यानं अख्ख्या गावात वाटली होती साखर. आज दुर्दैवानं त्याच्याच ताटात शिल्लक नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर. तू शांतपणे जगावास म्हणून बाप राबराब राबतोय, तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच गेलाय खोल. प्रगती झाली हो माणसाची, माणूस चंद्रावर जायला आजकाल. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच गेलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच डळलाय तोल. दुधागत आटलेत मायबाप, दुधागत आटलेत मायबाप. दुर्दैवानं त्यांच्याच संसाराला उरलं नाही सायपण. खरा मर्द असशील तर त्या बापाचं दर्शन घे, बापाच्या पाया पड आणि मन मायबाप हो तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काही पण. अख्ख्या जगासाठी आपण काही करायला तयार आहोत, पण ज्या बापाने आपल्याला लहानपणापासून पोसलं, लहानपणापासून आपल्याला वाढवलं, त्याच्यासाठी आपण काही करायला तयार नाही. मी माझ्या सगळ्या श्रोत्यांना एवढंच सांगेन की बापाने आपल्यासाठी काय केलं ह्याच्यापेक्षा आपण त्या बापासाठी काय करू शकतो ह्याचा विचार करा. हिंदीत म्हणतात की माँ शब्द कहते हुए मुंह खुलता है और बाप शब्द कहते हुए वो मुंह बंद हो जाता है. आईवर एवढ्या कविता लिहिल्या गेल्या, एवढे पुस्तकं लिहिले गेले आईवर, आईवर गाणे लिहिली गेली, पण बापाचं काय? त्या बापावर खूप कमी बोललं गेलं. एक कवी मित्र म्हणतात की ज्याच्या घामाने आयुष्य माझे घडते, बाप शब्द लिहिताना लेखणी माझी रडते. त्या आभाळापेक्षा मोठं जर कोणी असेल ना तर तो फक्त बाप आहे. आभाळापेक्षा मोठं जर कोणी असेल तर तो फक्त बाप आहे. मित्रांनो, एवढी काळजी घ्या, आपलं ते आभाळ कधी वाकायला नाही पाहिजे. तो बाप नावाचा बाप माणूस हे जग जगला पाहिजे. आणि त्याच्या मरेपर्यंत आपण त्याला काय देऊ शकतो ह्याचाच विचार आपण केला पाहिजे. धन्यवाद.